नमस्कार शेतकरी बंधूंनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेबाबत आतापर्यंतची सर्वात मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे। अनेक शेतकरी बांधव गेल्या कित्येक महिन्यापासून 9व्या आणि 10व्या हप्त्याची वाट पाहत आहेत, पण आता शासनाने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। या निर्णयामुळे काही शेतकऱ्यांच्या खात्यात थेट 4,000 रुपये जमा होणार आहेत, तर काही शेतकऱ्यांचे पैसे कायमचे अडकणार आहेत। हे पैसे कोणत्या दिवशी म्हणजेच की कोणत्या तारखेला खात्यात जमा होणार आहेत याची निश्चित वेळ समोर आली आहे। ती तारीख आपण या व्हिडिओमध्ये पुढे पाहणारच आहोत, पण त्याआधी हा 4,000 रुपयाचा लाभ मिळवण्यासाठी सरकारने कोणते नियम अटी लागू केले आहेत आणि कोणत्या चुकांमुळे तुमचे पैसे अडकू शकतात हे समजून घेणे खूप गरजेचे आहे। शेतकरी मित्रांनो, आधी आपल्याला हे समजून घ्यावे लागेल की यावेळी 2,000 रुपयाच्या ऐवजी 4,000 रुपये का मिळणार आहेत। अनेक शेतकरी विचारत आहेत की हा घोटाळा आहे की काय, पण तसे नाही। शासनाकडून 9वा आणि 10वा हप्ता एकत्र देण्याचे नियोजन सुरू आहे, म्हणजेच रखडलेला हप्ता आणि चालू हप्ता दोन्ही मिळून एकूण 4,000 रुपयाची मोठी रक्कम एकाच वेळी तुमच्या खात्यावरती ट्रान्सफर केली जाणार आहे। पण ही रक्कम सर्वांनाच मिळेल का, तर नाही। यासाठी सरकारने एक यादी तयार केलेली आहे। तारीख पाहण्यापूर्वी तुमचे नाव या यादीत आहे की नाही हे कसे तपासायचे ते पहा। जर तुम्ही या 3 चुका केल्या असतील तर तारीख येऊनही तुमचे पैसे जमा होणार नाहीत। KYC चा घोळ अजूनही 30 ते 40% शेतकऱ्यांची KYC अपूर्ण आहे। ते आजच मोबाईलवरून तेव्हा CSC केंद्रावर जाऊन पूर्ण करा। बँक खाते आधार कार्डाशी लिंक असणे, तुमचे बँक खाते आधार कार्डाशी लिंक असणे हे देखील गरजेचे आहे। लँड सीडिंग, तुमचा सातबाराची नोंद सरकारी पोर्टलवर यश असणे आवश्यक आहे। जर तिथे नो असेल तर तुमचे 4,000 रुपये अडकले समजा। आता वळूयात आपल्या सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे, ज्याची तुम्ही सर्वजण वाट पाहत आहात की नक्की कोणत्या तारखेला 4,000 रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहेत। तर शेतकरी मित्रांनो, मंत्रालयातून आणि कृषी विभागाकडून मिळालेल्या ताज्या अपडेटनुसार सर्व तांत्रिक प्रक्रिया आणि निधी मंजुरीचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे। शासनाचा असा प्रयत्न आहे की जुलैच्या अगदी शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा जुलैच्या शेवटच्या 2-3 दिवसात हा निधी थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग केला जाईल, म्हणजेच की जुलै अखेरीस शेतकऱ्यांच्या खात्यावर 4,000 रुपयाचा मेसेज पडायला सुरुवात होईल। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, जुलैच्या शेवटच्या आठवड्यापूर्वी तुमचे कागदपत्रे आणि बँक खाते ओके करून ठेवा। तुम्हाला काय वाटते, सरकार जुलै अखेर पैसे जमा करेल का? तुमची KYC पूर्ण आहे का? मला कमेंट करून नक्की सांगा। ही महत्त्वाची माहिती आपल्या सर्व शेतकरी बांधवांना व्हॉट्सअपवरती नक्की शेअर करा आणि अशाच खऱ्या अपडेटसाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय जवान जय किसान।